नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ध्वजारोहण करण्याचा हा खरं तर माझा पहिलाच असा वेळ होता आणि खरंच खूप प्राऊड फिलिंग होती. त्यासाठी तुमच्या सर्वांचं खूप खूप आभार. 26 जानेवारी 1950ला आपल्या देशामध्ये संविधान लागू झालं आणि आपल्या पूर्ण भारताला प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आले. 26 जानेवारी याच दिवशी संविधान लागू करण्याचे कारण असे की मुख्य कारण म्हणजे 1930ला जे आपले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होते त्याचे पंडित नेहरू जे अध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्षतेखाली भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची त्यांनी घोषणा केली होती. परंतु काही कारणाने ते पूर्ण होऊ शकले नाही. पण अशा प्रकारे आपण आता संविधान आपला हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. मी दरवेळी या विषयावर बोलतो आणि हा माझा फेवरेट विषय सुद्धा आहे आणि याच विषयातून मी माझी UGC नेटची परीक्षा पास देखील केली आहे. तो म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे पर्यावरणशास्त्र. आणि या अचिव्हमेंट मागे माझ्या आईवडिलांचा, माझ्या मित्रमंडळींचा आणि लायब्ररीच्या स्टाफचा आणि खरं म्हणजे तर या पूर्ण लायब्ररीचा खूप मोठा हात आहे. ॲक्च्युली मी ही परीक्षा देण्यासाठी पूर्णपणे तयार नव्हतो आणि याच वेळी दुसऱ्या पण परीक्षा सोबतच आल्या होत्या. पण माझ्याकडे दोनच ऑप्शन होते की दोन्हीपैकी एका परीक्षेवर फोकस करायचा. तर मी ठरवलं की UGC नेट एक्झामवर फोकस करतो, कारण हा माझा आधीपासूनच आवडीचा विषय पण होता याच्यात आणि याची मला आधीच जोडी पण होती की लोकांना काही सांगायचं, लोकांना शिकवायचं वगैरे असं काही. आणि एन्व्हायरमेंटबद्दल आजकाल सांगणं किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सगळ्यांना देखील माहीत आहे. तर ही एक्झाम मी आधी पण दिली होती, पण त्यातून मला अनुभव आलेला चांगला की ही एक्झाम मी पास करू शकतो आणि ते शेवटी सक्सेस पण झालं. तर हे सगळं खरं म्हणजे तुमच्या सर्वांच्या आधाराने पूर्ण होऊ शकलं. आणि मला यातून एक गोष्ट तर समजली की आपल्याकडे पर्याय बरेच असतात, फक्त आपल्याला आपलं विजन किती लांब नेता येते याच्यावर आपण फोकस केला पाहिजे. त्यानेच आपल्याला आपले बरेच जे मार्ग आहेत ते आपण मोकळे करतो. तर भाषणाचा शेवट थोडं पर्यावरणाबद्दल बोलून करतो मी. कोविड-19 आपण सर्वांनी हे तर पाहिलं की पर्यावरणाचा ऱ्हास आपण किती करतोय आणि त्यामुळे आपल्यावरच त्याचे सर्व परिणाम जाणवत आहेत. तर आपल्याला पर्यावरणाचं संतुलन राखणं किती गरजेचं आहे हे सर्वांना समजलंच असेल. आणि आपण आपले पर्यावरण वाचवण्यासाठी पृथ्वीचे रहिवासी या नात्याने कमीत कमी आपण आपल्या परीने थोडे प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे छोटे छोटे प्रयत्न करून पण आपण बरंच काही काही अचीव्ह करू शकतो. शेवटी आपल्या या कृतींमुळेच आपण आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे. तर मग आपण आपल्या पर्यावरणाचे जे संसाधन आहे त्याचं अतिशोषण नाही केलं पाहिजे आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आपण हे सगळं अचीव्ह करू शकतो. शेवटी आपल्याला आपल्या या जे शेवटी आपल्याला हे करणं अगदी सोपं आहे, कारण हे जे छोटे छोटे गोष्टी आहेत यातूनच आपल्याला आपल्या पुढच्या पिढींना आपल्याला बरंच काय काय द्यायचं आहे. कारण आता जर आपण हे सर्व संपवलं आपल्या पुढच्या पिढींना आपण विचार नाही करू शकत आणि ते त्यांचं जीवन जगणं कठीण होऊन जाईल. तर मग मी एवढंच बोलतो. जय हिंद, जय भारत. ठीक आहे, मी येते म्हणून आणि मला होतं माहिती आहे आज असं काही होणार होतं ते. मी सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा दिवस म्हणजे लायब्ररीचे खूप धन्यवाद. आज त्यांनी मला आजचा दिवस हा माझ्या इट्स मेमोरेबल डे फॉर मी, कारण हा नेहमीपर्यंत माझ्या लक्षात राहील. कारण मी लायब्ररीमध्ये डिसेंबर 2015 प्रिसाइजली तेव्हापासून सुरुवात केली होती. सो सो बेसिकली आज मी RRB रिजनल रुरल बँकची एक्झाम क्रॅक केली स्टेट ऑफिसरची. आणि डिसेंबरपासून जेव्हा मी स्टार्ट केलं, मी आणि हर्षलने आम्ही दोघांनी एकत्र स्टार्ट केलेलं. आणि त्यावेळी मी खूप नवीन होती ह्याच्यासाठी. आय वॉज नॉट नोन फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स अँड ऑल. तेव्हा मी स्टार्ट केली तेव्हा मला फक्त जस्ट एक बँकिंग एक्झाम क्रॅक करायची होती आणि त्या दृष्टीने मी सुरुवात केलेली होती. अभ्यासाची आवड मला कधीच नव्हती, कारण आय वॉज ॲव्हरेज और बिलो ॲव्हरेज गर्ल. त्यामुळे मला असं होतं की कुठेतरी म्हणजे माझ्या बाबांची इच्छा होती की मी बँकिंगमध्ये जावं. त्यामुळे मी अभ्यास करायला सुरुवात केली आणि हर्षाने मला खूप गायडन्स दिला. ऑब्वियसली तू इथेही सगळ्यांना भरपूर देतो गायडन्स, पण त्यानेच खूप गायडन्स दिला. आणि त्यानंतर 2016पासून तर मी स्वप्न बघितलं ते आत्ता जाऊन माझं पूर्ण झालं. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि कर्नाटकामध्ये माझी आता पोस्टिंग झाली आहे. सो बघू कधी तिथे जायला मिळतं आहे.
आणि लायब्ररीचे याच्यासाठी धन्यवाद की इथे येऊन मला अभ्यासाची आवड लागली. कारण तुम्ही इथे जेव्हा येता आजूबाजूला तुमची इच्छा नसते जेव्हा सुरुवातीला, कारण मी 8 वाजता यायची टच व्हायची इथे 1 तास तरी माझा अभ्यास नाही व्हायचा. पण जशी मुलं यायला लागायची तेव्हा आजूबाजूला बघून या बाबा ही अभ्यास करतात, आपल्याला पण अभ्यास करावा लागतो. सो दॅट इज मेन इम्पॉर्टंट की तुम्ही लायब्ररीमध्ये यावं येऊ पाहिजे. आणि स्टाफबद्दल मी सांगेन की सरांनी मॅमनी खूप सपोर्ट केला. मला आठवतं आहे की माझं 2020 का 19मध्ये माझी फीसुद्धा लायब्ररीने भरली होती त्यावेळी. आणि त्या पिरियडमध्ये त्यामुळे मला खूप त्यांनी सपोर्ट केला होता. आणि बस मी आय नो ॲज प्रशासक दिने मी त्याच्याबद्दल काय बोलत नाही, कारण मला माहिती आहे सगळे आता इथे येऊन तेच बोलणार आहे. पुढे काय करायचं आहे ते? पुढे मी मुलांना हे सांगेन की मी सुद्धा इथूनच सुरुवात केलेली. हर्षद पण आहे आता, तुम्ही सुद्धा इथे मी बघते भरपूर जण येतात, मेहनत करतात. मी हे सांगेन की मी आलेली तेव्हा सुद्धा मी एक ब्लँक पेपर घेऊन आली होती आणि मी इथून चालली आहे. मी जात नाही आहे कारण तो संबंध नाही संपत आहे, पण मी माझं आता ओबियसली माझा स्टडीज आता मी संपवते. मी जाते ते मी भरपूर काही घेऊन जाते इथून. सो इथे याल, आपण लायब्ररीत येतो ते आपण स्पेसिफिकली अभ्यास करायला येतो. ठीक आहे, थोडा टाईमपास ठीक आहे, कारण मी नंतर जेव्हा मी लायब्ररीमध्ये यायला लागली तेव्हा थोड्या वर्षानंतर 1-2 वर्षानंतर मी बघायला लागले की मुलांचा भरपूर टाईमपास होत होता. जे माझे ओळखीचे होते त्यांना आम्ही बोलत होतो की जस्ट फोकस ऑन स्टडी. पण आपण लायब्ररीत येतो, आपण अभ्यास करायला येतो, त्याचं काहीतरी रिझन आहे. घरी आपण नाही बसत, इथे येतो कारण अभ्यास करायला येतो. सो जेवढा वेळ तुम्ही इथे असता प्लीज युटिलाइज दॅट, एवढंच मी सांगू शकते. आणि ऑफकोर्स जर मी काही नसताना मी माझं स्वप्न पूर्ण करू शकते तर ऑफकोर्स तुम्ही सुद्धा करू शकता. सो ऑल द बेस्ट. लिख गए। मैंने अभी इंटर CA का ग्रुप 1 क्वालिफाई किया है. तो मैं ये कहना चाहूँगी, हम जब कोई भी कॉम्पिटिटिव एग्जाम में आते हैं तो सबसे इम्पोर्टेंट होता है हमारा माइंडसेट. हमारा माइंडसेट कैसा है, हम हमारे एग्जाम को लेके कैसे अप्रोच करते हैं. हम ये बहुत से स्टूडेंट्स ये सोच के आते हैं कि हम एग्जाम ट्राई करके देखते हैं. ट्राई क्या होता है, अगर ट्राई करके देखोगे तो आप एग्जाम, आपका प्रिपरेशन भी ट्राई के जैसा ही होगा. ये माइंडसेट नहीं रखना है, ये अप्रोच नहीं रखना है. हमें ऐसा कॉन्फिडेंस लाना है कि हाँ ये एग्जाम किया है तो मैं ही क्रैक करूँगी, कैसे नहीं होगा, हमें करके दिखाना है. ये वो माइंडसेट बिल्कुल भी नहीं होना चाहिए. और सेकेंडली मैं बात करूँगी मोटिवेशन का. हम एस्पिरेंट से यूट्यूब पे सर्च करते हैं हाउ टू स्टे मोटिवेटेड. ये सबसे क्या होने वाला है, टेम्पररी मोटिवेशन है, कुछ नहीं मिलने वाला है. मोटिवेशन अंदर से आना चाहिए, अंदर आप चलनी चाहिए. दूसरों को देख के मोटिवेशन नहीं मिलता है, आपको खुद देखना चाहिए, सेल्फ एनालिसिस करना चाहिए. हम भागते रहते हैं, भागते रहेंगे थक जाएंगे. कितना भागेंगे, पॉज लीजिए, ब्रेक लीजिए. सेल्फ एनालिसिस करना आना चाहिए कि कितना हुआ है, कितना नहीं हुआ है, क्या बाकी है. अगर हम कर रहे हैं तो उसमें क्या मिस्टेक्स आ रहा है. मेहनत तो कर रहे हैं बट वो अचीवेबल टारगेट नहीं मिल रहा है तो क्यों नहीं मिल रहा है, इस बारे में सोचना चाहिए. बस वही सेम चीज रिपीट 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 ऐसा नहीं चलता है. भागते नहीं रहना, पॉज लेना आना चाहिए. पॉज लेना कोई गलत बात नहीं है, ब्रेक होना चाहिए, ये बहुत ही ज़्यादा इम्पोर्टेंट है. और हाँ, कॉम्पिटिटिव एग्जाम में मैं ये कहना चाहूँगी, हमें हमारे पास सेल्फ बिलीव होना चाहिए. सेल्फ बिलीव, सेल्फ कॉन्फिडेंस, सेल्फ वर्थ, ये सारे वर्ड्स आपने कभी सोचा है सेल्फ से ही क्यों स्टार्ट होता है. कोई और आपके ऊपर बिलीव नहीं करेगा जब तक आप अपने खुद के ऊपर बिलीव नहीं करोगे. कोई कंपनी आप कैसे सोच सकते हो कि वो मुझे हायर करे, अगर आप अपने अंदर इन्वेस्टमेंट नहीं करोगे, अंदर चेंजेस नहीं लाओगे तो कोई आपके ऊपर क्यों इन्वेस्ट करेगा. आपको अपने अंदर इन्वेस्टमेंट करना आना चाहिए, चेंजेस लाना चाहिए, इमोशंस को बैलेंस करना आना चाहिए. इफ इन केस अगर कोई टेस्ट एंड ऑल दे रहे, कम मार्क्स आ गया तो रोना नहीं है, कम मार्क्स आ गया उसे एनालाइज करना सीखो कि क्यों आए. और अगर बहुत अच्छे मार्क्स आ गए, खुश नहीं होना है, बहुत अच्छे मार्क्स आ गए मैं क्रैक करूँगा, AIR1, ये सबसे कुछ नहीं होता, वो टेस्ट है. मेन एग्जाम पे फोकस करना आना चाहिए. बैलेंस ऑफ इमोशंस, ये बहुत ही ज़्यादा इंपॉर्टेंट है. चाहे कोई भी टॉपिक हो, कुछ भी हो, किसी भी फील्ड में हो, चाहे हमारा लाइफ हो, प्रैक्टिकल लाइफ हो, इमोशनल लाइफ हो, कुछ भी हो, बैलेंस ऑफ इमोशंस ये बहुत ही ज़्यादा मस्ट है. और हाँ, अपना 100% तो देना ही है. आपको ये सेटिस्फैक्शन मिलना चाहिए कि हाँ मैंने अपना 100% दिया.
फिर रिजल्ट का बाद में बात देखा जाएगा। रिजल्ट आपको सरेंडर करना चाहिए। सरेंडर इन द सेंस व्हाट, अगर आप किसी को जिम्मेदारी देते हो तो वो सामने वाले की जिम्मेदारी होती है कि वो चीज़ को पूरा करें। तो वैसे ही आप अपना इनपुट दो, आउटपुट आप भगवान जी पे सरेंडर कर दीजिए। वो भगवान जी की जिम्मेदारी है कि आपको आपके रिजल्ट तक, आपके गोल तक वो कैसे पहुंचाए। अगर वो नहीं हो रहा है तो कुछ तो रीजन होगा इसके पीछे। डिले हो रहा है, चीज डिले होना कहीं ना कहीं फ्यूचर में आपको पता चलेगा कि हाँ, अगर ये डिले हो रहा है तो इसके पीछे बहुत बड़ा रीजन है। अभी कॉम्पिटिटिव एग्जाम में हम बहुत सारे लोग ये सोचते मेरा एज जा रहा है, मैंने मेहनत की उतनी लेकिन उतना आउटपुट नहीं मिला। ये सब चीज़ों से हम परेशान होते हैं। बहुत सारे फैक्टर्स है जो हमें डीमोटिवेट करती है, लेकिन ये सारे फैक्टर्स के बारे में हमें सोचना चाहिए कि अगर हमने इतना टाइम इन्वेस्ट किया है तो क्या क्या उसमें से आउटपुट क्या निकला है, और अगर उतना आउटपुट नहीं निकल पा रहा है तो रीज़न क्या है, इसके बारे में सोचना आना चाहिए। सेल्फ बिलीव होना चाहिए, अपना 100% दीजिए और बाकी भगवान जी पे सरेंडर कर दीजिए। मैं इतना ही कहना चाहूँगी। थँक यू। जय हिंद, जय भारत। असं तर काही स्पेशल बोलायसारखं नाही आहे रिपब्लिक डेला आपण जे बोलतो तसंच, पण मला वाटतं की रिपब्लिक किंवा प्रजासत्ताक त्याचं मिनिंग आपल्या सर्वांना माहिती आहे की वी गेट द पॉवर टू इलेक्ट द पीपल हू आर गोइंग टू रूल अस और हू आर गोइंग टू गव्हर्न आवर कंट्री. पण मोस्ट ऑफ द टाइम्स आय थिंक की आपण ह्यामागचा मेसेज घेणं हे विसरतो की समटाइम्स वी फॉरगेट. आपण फक्त डायरेक्टली आपण ब्लेम करायला स्टार्ट करतो की गव्हर्नमेंट काय करते किंवा काय नाही करत आहे असं. बट आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या कॉन्स्टिट्यूशनने जर आपल्याला एक पॉवर दिली आहे, पॉवर काय दिली आहे टू इलेक्ट आर रिप्रेझेंटेटिव्ह, तर आपण त्याच्यामध्ये किती स्मार्टली इलेक्ट केलं पाहिजे, किती सस्टेनेबली आपण विचार केला पाहिजे की पुढच्या पिढीला, यूथला कसा हेल्प होईल आणि आपण कसं त्यांना इलेक्ट करू हे आपल्या स्मार्टनेसवर डिपेंडेंट असतं. पण मोस्ट ऑफ द टाइम्स आपण विसरतो जस्ट बिकॉज कोणताही पॉलिटिशियन आपल्याकडे येऊन काही पैसे वगैरे देतो म्हणून आपण त्यांना पोस्ट करतो किंवा काही जस्ट बिकॉज आपल्या फॅमिलीमध्ये कोणतरी आहे म्हणून आपण करतो. बट आय थिंक दिस इज टोटली रॉंग. आणि सेकंडली मी बोलायला आवडेल मला की आपण मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू एम्पॉवर पीपल. म्हणजे आपल्या हातात जर एवढी मोठी पॉवर दिली आहे कॉन्स्टिट्यूशनने टू इलेक्ट आर रिप्रेझेंटेटिव्ह, तर आपण कसे पॉवरफुल होऊ, आणि ते विथ द हेल्प ऑफ एज्युकेशन. आणि एज्युकेशन नॉट इन द सेन्स ओनली विथ डिग्रीज बट विथ एथिकल व्हॅल्यूज टू. आपण डिग्रीज खूप घेतो, आपण मोठी पोस्ट घेतो, गव्हर्नमेंटमध्ये सगळे आपण मोठे पोस्ट घेतो, पण आपण विसरतो हे आपले एथिकल व्हॅल्यूज आहे. कुठे इंटेग्रिटी यूज केलं पाहिजे, कुठे आपण सेक्युलर राहिलं पाहिजे हे आपण कधी कधी विसरतो. अँड आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड लास्टली मला बाबासाहेब आंबेडकरांचे हे वर्ड्स आहेत जे मला खूप आवडतात रिलेटिंग टू अ कॉन्स्टिट्यूशन. हावेवर गुड अ कॉन्स्टिट्यूशन मे बी, इफ दोज हू आर इम्प्लिमेंटिंग इट आर नॉट गुड, इट विल प्रूव्ह टू बी बॅड. However bad a constitution may be, if those implementing it are good, it will prove to be good. Thank you. जय हिंद, जय भारत. तो आज मैं सबसे पहले एक ऐसे व्यक्ति को याद करना चाहूँगी जिन्होंने ये तिरंगा डिज़ाइन किया है और उनको हम कहीं ना कहीं भूल रहे हैं या फिर बहुत लोग उन्हें जानते भी नहीं हैं. तो वो है पिंगली वेंकैया. जब आप बिफोर इंडिपेंडेंस जब इंडियन नेशनल कांग्रेस की मीटिंग होती थी तो उस टाइम पर ब्रिटिश फ्लैग रहता था. बट उसके तो तब हमने डिसाइड करना शुरू किया कि जब हमें इंडिपेंडेंस मिल जाएगा एंड उसके बाद क्या, तब भी हम ये फ्लैग नहीं यूज़ कर सकते हैं. तो तब पिंगली वेंकैया ने 16 डिज़ाइन प्रेजेंट की, जिनमें से ये डिज़ाइन एज अ तिरंगा चूज़ किया गया. एंड इंडिपेंडेंस मिलने के बाद उनके पास कोई जॉब नहीं थी. मतलब जब उन्होंने इतना बड़ा काम किया है तो उनके पास एक जॉब रहना ज़रूरी है. बट ये चीज़ के बाद उनके पास कोई जॉब नहीं थी, उनके पास बिल्कुल भी पैसे नहीं थे. एंड इंडिपेंडेंस के 15 साल बाद, इट मीन्स 1963 में उनकी डेथ हो गई. और जब तक वो बिल्कुल ही अनएम्प्लॉयड थे. तो आज हमने शुरुआत वहाँ से की थी जब वो इंसान बिना पैसे के मर गया. एंड आज ग्लोबली टोटल 5 करेंसी रिकग्नाइज है ट्रेड करने के लिए. US डॉलर, यूरो, जापानीज येन, ब्रिटिश पाउंड, चाइना युआन. एंड कुछ ही दिनों में इंडिया की करेंसी रुपीस वो भी ग्लोबली रिकग्नाइज होगी ट्रेड करने में.
क्योंकि हमने यूपीआई जैसा ऐप लाया जिससे हम ट्रांजैक्शन कर सकते हैं विद ज़ीरो फीस। और दिसंबर के 21 में इन दिसंबर 21 मोर देन 80 लाख करोड़ लोगों ने यूपीआई से ट्रांजैक्शन किया है सिर्फ एक महीने में। एंड 84 यूनिकॉर्न्स हमारे हैं जो कि सिर्फ 2021 से पहले सिर्फ 40 स्टार्टअप्स और शुरू हुए हैं। एंड आज इंडिया को एक वर्ल्ड फार्मर से रिकॉग्नाइज किया जाता है क्योंकि मोर देन 50% वैक्सीन इन द वर्ल्ड इंडिया प्रोड्यूस करता है। और आज इंडिया का 99% पॉपुलेशन सिर्फ आधार कार्ड से कनेक्टेड है। और डिजी लॉकर जैसे ऐप के जरिए हमारे सारे इंश्योरेंस से लेकर 10th 12th की मार्कशीट तक सिर्फ आपको एक जगह पे अवेलेबल मिलता है और वो सारे ऐप्स इंडिया के हैं। और अभी तक आज तक इट मीन्स जान 2023 तक हमारे पास मोर देन 10 करोड़ टॉयलेट्स हैं, गैस फैसिलिटीज़, लाइट फैसिलिटीज़, ये सारी चीज़ें अभी अवेलेबल है। एंड हम हाईवेज का निर्माण कर रहे हैं। 35 किलोमीटर पर डे हमने नया हाईवे बनाया है। तो इससे क्या प्रूफ होता है कि हमने शुरुआत कहाँ से की थी और आज हम कहाँ हैं। बट हम और भी आगे बढ़ सकते हैं, बट ये सिर्फ गवर्नमेंट नहीं कर सकती है, इसकी जिम्मेदारी हम सबकी है। हम सब क्या कर सकते हैं, हम सबके सब जाकर फाइट नहीं कर सकते हैं बॉर्डर पे, मगर हम एक चीज़ कर सकते हैं, वो ये कि हम जिस प्रोफेशन में हैं, हम जो कुछ कर रहे हैं उसमें अपना 100% दें और उसको पूरी सच्चाई और ईमानदारी के साथ करें। तभी जाकर हमारा देश आगे बढ़ेगा, हम सब आगे बढ़ेंगे। सो थँक यू गाईज, अ व्हेरी हॅपी रिपब्लिक डे। ॲक्च्युली कसं आहे की आपण सगळीकडे इथे अभ्यास करायला येतो, पण मेन म्हणजे मोटिवेशन इज द थिंग की आपल्याला कधीतरी असं डाऊन फील होतं आणि कधीतरी असं वाटतं की सोडून द्यावं सगळं, नाही होत आहे। हा फेज मी सुद्धा खूप जास्त अनुभवला आहे आणि कधीतरी असं वाटतं की करू शकतो, आपण करू शकतो। पण मेन गोष्ट म्हणजे अशी आहे ना की एव्हरीथिंग स्टार्ट फ्रॉम अस अँड एव्हरीथिंग एंड्स फ्रॉम अस। आपण एकच विचार केला पाहिजे की आपण इथे येतो ना, तिथे आपले आई वडील आपले आशा लावून असतात की माझा मुलगा किंवा माझी मुलगी अभ्यासाला जातात, नाही अभ्यासाला जातात। अगदी मी सुद्धा माझ्या फ्रेंडसोबत येते ना, तर माझे वडील विश्वास ठेवतात की नाही की तिच्या मित्रावर अभ्यास करायला जाते। अगदी कोणीही सांगितलं की नाही तुमची मुलगी मला मुलासोबत दिसली, पण नाही, ते विश्वास ठेवतात। हा सगळा विश्वास ना आपण खरा ठरवायला पाहिजे। हे एकच मोटिवेशन आपल्या मनामध्ये ठेवलं ना तर सगळं शक्य आहे, कारण की ते आपल्यासाठी दैवत आहे। म्हणजे खरंच आहे, ते आपला देव असा अस्तित्वात नाही आहे, आपण कोणी मानतं नाही मानतं, पण जे अस्तित्वात आहेत ना ते आहेत, तोपर्यंत त्यांची सगळी स्वप्न पूर्ण आपण केली पाहिजे। खूप इम्पॉर्टंट आहे। आणि मला या दिवशी खूप थँक्यू बोलावं असं सरांना, सगळ्या मॅम्सला की ते आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी मी खूप शोधत होती। मी मॅमला फोन केला की मॅम माझी एक्झाम आहे आणि मला अभ्यासासाठी खरंच एक लायब्ररीची गरज आहे, जागा नसताना ते मला बोलले नाही हर्षदा तू ये, आपण करूया। तर थँक्यू सो मच मॅम आणि सर, तुमचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आमच्या सगळ्यांचं सक्सेसमध्ये। थँक्यू सो मच सगळ्यांना या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कीप स्टडींग। कार्यक्रम असतो नेहमीच वेगवेगळा असतो, प्रामुख्याने युवा पिढी जनरली जे असतं, मग ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्याविषयी आठवणी करूया, त्यांना आपण विसरतो अशी ज्यांनी भाषण असतं। पण इथलं वेगळंच तिथे प्रेरणा या युवा पिढीकडनं मला मिळते किंवा आम्हाला मिळते एवढं निश्चित। जेव्हा मी ते राहायला आलो तेव्हा मी प्रथम प्रश्न, मला पुस्तकांची आवड आहे, वाचनाची आवड आहे, साहित्याची आवड आहे, त्याच्यामुळे मी विचार करतो इथे एखादं ग्रंथमंदिर असेल त्याच्या आसपास आपण जन्माला आणि ती माझी इच्छा या ग्रंथसंग्रहामध्ये पूर्ण झालेली आहे। आणि जेव्हा जेव्हा मी इथे पुस्तकं बदलायला येतो तेव्हा यांचं एक चाललेलं असं स्टडी रूममध्ये धावपळ जाणं येणं, तेव्हा मला माझे लहानपणीचे किंवा या वयातले दिवस आठवतात। परीक्षेला पुष्कळ घाबरायचो आणि नापासच व्हायचो, जेमतेम पास व्हायचो 33-35नी। पण मग आता तुमच्या ह्या सक्सेस स्टोरीज ऐकून मला मोटिवेशन मिळतं। परीक्षा संपल्या असेल, शिक्षण त्या निमित्ताने तसं संपलं असेल पारंपरिक, पण पुढे पुढे जाऊन 3 मिनिटं 5 मिनिटं बोलावं लागतं, मग ती माझी परीक्षाच आहे। मग तुमच्याकडनं हे सगळं ऐकून मी तसं विचार करतो, अरे वा ते मला मोटिवेशन मिळाले
येणाऱ्या काही दिवसात 2-3 कार्यक्रम आहेत, त्यावेळी मी सक्सेसफुली बोलू शकेन अशी मला जरा इथे उर्मी मिळते, प्रेरणा मिळते. हा एक भाग झाला, एवढं निश्चित. म्हणूनच मला या वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं वाटतं. धन्यवाद. माझी खरंच पहिली वेळ आहे इथे बोलायची. धन्यवाद सगळ्यांना इकडचे जे स्टाफ आहेत त्यांना. खरंच मी खूप एका वाईट परिस्थितीतून इथे आली आहे. म्हणजे मी पोलीस काहीतरी प्रॅक्टिस करत होते आणि मी पडले. माझं मांडीचं आहे आता जस्ट 4 मंथ झाले. पण इथल्या सगळ्यांनी मला इतका सपोर्ट केला आहे ना की छोट्या परीक्षेमधून मोठ्या परीक्षेकडे कसं जायचं हे इथलं सगळ्यांनी शिकवलं मला. एक कुणाल म्हणून मुलगा आहे, तो मला आधीच बोललेला तू PSIची तयारी कर म्हणून. पण हिंमत नव्हती आणि इकडे आल्यानंतर ना एक हिंमत आली. आपले सगळे फ्रेंड्स आणि खरंच इतका सपोर्ट आहे ना इथे. आणि पुस्तकं बोला किंवा इथे असलं ना माणूस की इथे त्याला कसं पोचवायचं हे इथले फ्रेंड शिकवतात. नातं नाही की तू उडी तर घे, तू पाण्यात उडी तर मार, पोहायला आम्ही शिकवतो. आम्ही ऑलरेडी उडी मारलेली आहे ना त्या पाण्यात, आम्ही शिकवतो ना, आम्ही हात धरतो ना तुला. मी खरंच खूप भाग्यवान आहे की मला काय माहिती नाही, मला हा रस्ता कोणी दाखवला या लायब्ररीत यायचा. खूप लायब्ररी होत्या पण इथे आली. खरंच खूप खूप छान माणसं तिथे. आणि मी एक दिवस नक्की या व्यासपीठावरती येईन आणि इतकी सक्सेसफुल होऊन येईन ना की मी तिकडे अशी बसलेले ना, डोळ्यातून पाणी होतं की मी विचार केला की तिकडे बसून की हे जे सक्सेसफुल झाले ना, ज्ञानदाताई किंवा हर्षद, त्यांनी जशी एक्झाम क्रॅक केली ना, मला पण तशी एक्झाम एक नाही 2दा करायच्याच आहे. आणि इथे येऊन परत एकदा हिमतीने बोलायचं आहे. एक्झाम क्रॅक केली. आता मी ऐकलं की आता हर्षलने नेट क्रॅक केली आणि ज्ञानदाने RRBची एक्झाम क्लिअर केली. पण आता तरी सध्या मला माहिती नाही इफ आय एम क्वालिफाईड एनफ टू स्टँड बिफोर यू आणि हे सगळं बोलणं. पण हो, नक्कीच मीही करेन एक दिवस आणि इथे मी काहीतरी तेव्हा व्यवस्थित मला अजून बोलता येईल. आणि आज I am not here to paint a cynical picture of the things that I witness every day, yet we do them on a daily basis, nor am I here to denigrate anybody. मला फक्त आज इतकंच बोलायचं आहे की प्रजासत्ताक दिनाविषयी बोलायला गेलं तर आपलं कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते 1950मध्ये जसं एन्फोर्स झालं आणि ॲक्च्युली डेमोक्रेसी इन इट्स ट्रूएस्ट सेन्स वॉज एन्फोर्स्ड इन 1950. तर आता डेमोक्रेसीचे किस्से सांगायला गेले तर आता रिसेंटली मी आता जास्त काही हे नाही करत, फक्त हा एक किस्सा सांगेन आणि इथे संपवीन माझं मी जे काय म्हणतोय ते. मी आता एका न्यूज आर्टिकलमध्ये बघितलेलं आहे, खूप छान गंमतशीर असा किस्सा होता. त्याच्यामध्ये एक माणूस कुठच्या तरी एका इलेक्शनसाठी उभा राहिलेला आणि त्याला एका रिपोर्टरने विचारलं की तुम्ही हरलात आणि फारच कमी मतं मिळाली तुम्हाला. तर तो माणूस रडायला लागला. तर त्याने विचारलं त्या रिपोर्टरने की अरे बाबा का रडतोयस तू करून. तर त्याला काहीतरी तो म्हणाला की मला मतं 3 मिळाली आणि माझ्या घरात 7 का 8 जण आहेत. तर हे डेमोक्रेसी आहे. म्हणजे असं गरजेचं नाही आहे की तुम्ही तुमच्याच माणसाला हे वोट केलं पाहिजे. तुम्ही त्याच्या कर्तबगारीला वोट करा आणि डेमोक्रेसीचा पुरेपूर वापर करा. आणि जसं मी नेहमी सांगतो की जरा माणसाने करेज हे करून क्रिटिसाइज केलं पाहिजे आपल्या पॉलिटिशियन्सला, किंवा नेसेसरी नाही आहे पॉलिटिकल स्टँड घेणं. आपण आपल्या घरापासूनच सुरुवात केली पाहिजे. आपले बहीण भाऊ जर का चुकत असतील तर त्यांच्या चुकांना असं पाठीशी न घालता त्यांना सांगायला हवं की अरे हे असं नाही करायला हवं. आणि इथून सुरुवात केली तर आपल्यामध्ये ते एक थोडं धैर्य येते आपण म्हणू शकतो पुढे कोणाला तरी मोठ्या माणसाला सांगायला की बाबा हे असं नाही व्हायला हवं. आणि असं मला वाटतं हे बेसिक छोटे छोटे एक्सपेरिमेंट्सपासून सुरू केलं पाहिजे आपण डेमोक्रेसीचा वापर कसा करायचा.
तर मी आज फक्त एवढं काय म्हणणार नाही, बस एवढंच म्हणेन, कारण जसं मी नेहमी बोलतो, पण आय डोंट वॉन्ट टू लँड इन सूप दिस टाईम, म्हणून मी आता जास्त काय बोलणार नाही आहे, बस एवढंच म्हणेन मी. बस थँक्यू. हॅपी रिपब्लिक डे टू एव्हरीवन. Ladies and gentlemen, good morning and happy Republic Day to all of you. I am Inzamam. I am a student and I have completed engineering and preparing for competitive examination. And firstly, I would like to thank Mind Public Library for giving me a chance to stand here today and address such a wonderful people. Yeah, as a student, I have nothing more to say. But I agree with all the former speaker who said focus on self to motivate, to keep motivated and to keep studying. I just want to quote some great achievers. I just want to quote a statement of some great achievers. And first is Dr. APJ Abdul Kalam, who says, like, difficulties do not come to destroy you, but to help you realize your hidden potential and power. Let difficulties know that you too are difficult. As a student and a teacher, sometimes we feel that we are not getting result as expected, but sometimes we get depressed. We should not get depressed, but we should think, yes, you have more power than you think. You can do whatever you want. And other statement is of Mahatma Gandhi, who says, live as if you are to die tomorrow. Live as if you are to die tomorrow, and learn as if you are to live forever. Like, people should learn because they are going to live for here at this planet Earth. But because people are going to live here forever at this planet. But for this I would like to end up my talk with a special thanks to you all wonderful people for listening to me with great patience. Thank you so much and have a nice day. कि वो केपेबल है कि नहीं, वो डाउटफुल है, तो मैं क्या करूँ? मैं यहाँ पर मतलब आऊँ भी कि नहीं? और यहाँ पर हर्षल, ये दीदी और लेकरा जो लोग इतना एग्ज़ाम क्लियर किए, उसके लिए बहुत पोटेंशियल चाहिए रहता है. मैं भी एग्ज़ाम दिया था, फेल हुआ मैं इसका रीज़न बताता हूँ. APJ अब्दुल कलाम जैसा उन्होंने बोला, उनका ये कोट है, फेल का उन्होंने मतलब किया है फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. मेरा सेकंड फेलियर है, तो सेल हुआ सेकंड अटेम्प्ट इन लर्निंग. वैसा था. मैं मतलब इतना कुछ मेरे को पता भी नहीं है. हैप्पी रिपब्लिक डे इतना ही बोल सकता हूँ. जय हिंद. बाकी मैं एक शायरी लिखा था उस दिन, जिस दिन फेल हुआ था 10th जैन को. थोड़ा बहुत लिख लेता हूँ, उधर से मेरा अग्रेशन बाहर निकालता हूँ, तो वो सुनाऊँगा अभी. ये शाम दुखों की जाएगी, कल नए तराने गाऊँगा. ये शाम दुखों की जाएगी, कल नए तराने गाऊँगा. ये काली रात भी बीतेगी, कल नया सवेरा लाऊँगा. तूफानों से भरा समंदर हूँ, किसी नदी की सिमटती धारा नहीं. कोशिश मेरी हारी है, मैं अभी तक हारा नहीं. सब सहूँगा पर हंसूँगा, सब सहूँगा पर हंसूँगा. पीड़ा में भी नकरंदन करूँगा. दर्द होएगा तो भी मस्ती करूँगा. पीड़ा में भी नकरंदन करूँगा. जीत लूँगा या लड़के मर जाऊँगा, पर कभी नहीं चरम बंधन करूँगा. गिर के नहीं मरूँगा भाई, लड़के मरूँगा, पर कभी नहीं चरम बंधन करूँगा. ना ताल है मेरी ना सुर मेरा, पर तांडव प्रचंड करूँगा. हाँ गिरूँगा फिर उठूँगा, पर ना एक पल को रुकूँगा. चढ़कर विफलता की सीढ़ियाँ सफलता में लाऊंगा. वक्त भी हो जाएगा मजबूर, ऐसे कोहराम मचाऊंगा. दिन का चमकता सूरज हो, किसी रात की टूटा तारा नहीं. कोशिश मेरी हारी है, मैं अभी तक हारा नहीं. जय हिंद, जय भारत. मला वाटलं की आपण पण 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करूया. तर म्हणून मी सांगितलं, म्हटलं की मी पण 1-2 शब्द बोलतो. तर ह्या तुमच्या इतक्या सुंदर भाषणाने मला एवढा आनंद झाला आहे. आणि हर्षदसारखा झेंडावंदनाला अगदी योग्य माणूस आज संदीप त्याच्या लायब्ररीचा स्टाफने निवडलेला आहे. आणि ही भाषणं जशी ऐकली मी, तर त्याचा तो खूप आनंद आहे. आमच्या वयांची जी गॅप आहे, असं तुम्ही आजकाल म्हटलं जातं की जनरेशन गॅप, तर आम्ही सुद्धा तुमच्या वयाचा विचार करून तुमची जी कल्पना आहे, तुमचे जे विचार आहेत, त्याच्याशी आम्ही तादात्म्य जपण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्हाला परमेश्वर चांगली तब्येत देईल, त्याप्रमाणे हे तुमचे विचार सुद्धा आमच्यात घेऊन आम्हाला सुद्धा तारुण्य प्राप्त करून देईल, अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि मुख्य म्हणजे ह्या लायब्ररीचा जो स्टाफ आहे, ह्या स्टाफनी, त्यांच्यामुळे खरं मी इथे उभा आहे किंवा इथे आपण लोक जे एकमेकांशी संपर्क साधतो, हा त्यांच्यामुळे आहे.
त्यांचं इतकं निस्वार्थीपणाने त्यांचं काम चालू असतं ना, की त्यांच्या उत्साहावर इतकं थोडं आहे. ते एवढं मी बोलून मी माझं भाषण संपवतो. पुढे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी जेव्हा नवीन इथे आलो तर ॲक्च्युली इथे माझं अभ्यासाचं मन नाही लागत होतं, पण तिकडचे स्टाफ वगैरे सर्व ना खूप एवढे फ्रँकली होते, त्या मानाने माझा अभ्यास थोडा हळूहळू व्हायला लागला. मग माझे मी डिमोटिवेट पण झालो, पण माझ्या संगती हर्षदा आणि इथे सर्वांना बघून मी एकदम मोटिवेट व्हायला लागलो. त्यामुळे माझा हळूहळू स्पीड वाढत जातोय. बस एवढं होईल मी मस्त. हॅपी रिपब्लिक डे टू ऑल यू. आय एम नॉट प्रिपेअर्ड बट मी आता MBBS करते, फर्स्ट इयरला आहे. माझे पप्पा इथे अगोदर यायचे अभ्यासाला, सो त्यांनी म्हटलं की तू जा इथे, मे बी यू फील मोर मोटिवेटेड. आणि सो आय डिसाइडेड टू गिव्ह अ शॉट आणि मी इथे आली. अँड आय वॉज व्हेरी मच हॅपी अँड व्हेरी मच आय फेल्ट मोटिवेटेड टू वर्क हिअर. आणि लायब्ररीचा स्टाफ एकदम नेहमी हसत असतो. दे ऑलवेज टेक केअर ऑफ मी अँड दे विल बी लाईक यू डू इट, यू आर गोइंग टू डू इट, आय नो दॅट. आणि मला अजूनही सांगितलं की म्हणजे आता एवढे सगळे मोटिवेशन त्यांनी सांगितलं, पण ॲट द सेम टाईम तुम्ही जेव्हा अभ्यास करता ॲट द सेम टाईम यू शुड ऑल्सो टेक सम टाईम टू रिलॅक्स. युअर बॉडी कॅन समटाईम्स गेट म्हणजे एक्झॉस्टेड होऊ शकते ती. सो इट इज नेसेसरी दॅट यू टेक समथिंग लाईक टेक अप अ हॉबी, किंवा तुम्ही सकाळचं उठून एक्सरसाइज करू शकता लवकर. जसं की मी आता फॉलो करते, रोज सकाळी उठून एक वर्कआउट करते, त्यामुळे माझी बॉडी रिलॅक्स होते, माय माइंड अँड एनर्जी पूर्ण असते आणि देन आय एम एबल टू स्टडी मच मोर एफिशियंटली. सो दॅट्स ऑल आय वॉन्टेड टू से. थँक्यू व्हेरी मच. डेच्या खूप खूप शुभेच्छा. इकडे सगळी लोक अभ्यासाबद्दलच बोलतात, तर मी पण थोडं काही म्हणजे अभ्यासाबद्दलच बोलू. आधी जेव्हा मी म्हणजे अभ्यासाला बसायची, मी 10वी-12वीला हार्डली म्हणजे 4 तास अभ्यास केला, त्याच्यावर मी कधीच केला नाही. त्याच्यावर मी विचारही केला तर मी कधी करू शकेन. पण आता मी इकडे येते, इकडे इतकी लोक बसतात आणि मी पण 8:30ला वगैरे येते, तर ॲटलिस्ट आता 6 तास किंवा 6.5 तास तरी करू शकते. पण ते असं नाही झालं की लगेच म्हणजे एका महिन्यात तो बदल झाला आहे किंवा असं नाही आहे, त्याला 1 वर्ष गेलेलं आहे. आणि मला वाटतं असं प्रत्येक लोकांचं असं होतं की म्हणजे इकडे येताना त्यांनी काही तास कधी अभ्यास केला असेल जे काही, पण इकडे आल्यापासून जो आपल्यात बदलाव झालेला आहे किंवा तो खूप चांगला बदल आपल्यात होत आहे, ते आपण कुठेतरी नोट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. या लायब्ररीने आपल्याला काय दिलं आहे ते आपल्याला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की मी इकडे येते, मलाही म्हणजे खूप वेळा मी मोटिवेटेड नसते, खरंच नसते. पण जेव्हा मी सगळ्या लोकांना बघते, म्हणजे आता लेखराज झाली, हर्षल झाला, मग त्यानंतर करिश्मा, ज्योती, ह्या सगळ्यांना मी बघते, मला वाटतं की अरे हे पण अभ्यास करतात, मग आपण का नाही करू शकत. आणि मला वाटतं ते खूप महत्त्वाचं असतं कुठेतरी. कारण की जेव्हा आपण आपल्यासारख्या लोकांना बघतो तेव्हा आपल्याला होतं की नाही ठीक आहे, हेही करतायत, आपणही करू शकतो. तर त्यासाठी प्रत्येक जण तुम्ही जे इकडे खरंच मेहनत करत त्या सगळ्यांचं खरंच म्हणजे थँक्यू. कारण तुम्ही नकळतपणे बऱ्याच लोकांना मोटिवेट करत असता. म्हणजे आता जर तू आज फ्लाय व्हॉइस केलं, किती बरं वाटतं की अरे नाही आपणही करू शकतो, हा करू शकतो, आपण का नाही करू शकत. तर त्यासाठी आपण प्रत्येक जण एकमेकांना नकळतपणे आज कुठेतरी मोटिवेट करतोय. तर त्यासाठी थँक्यू. आणि स्टाफचं खरंच थँक्यू. कारण म्हणजे काही आता जॉब वगैरे जर असेल तर एव्हरी टाईम म्हणजे देसाई मॅम असतील, संदीप सर असतील, संध्या मॅम, सगळे एव्हरी टाईम सांगतात की अरे नाही हे काही आहे, तू हे ट्राय करू शकतेस. सो त्यासाठी खरंच थँक्यू. म्हणजे तुम्ही तेवढं आमच्यासाठी वेळ काढता, आमच्यासाठी तेवढे कष्ट करता. आणि जेन्युअली खूप लोक नाही करत, ती लोक म्हणजे दुसऱ्या लायब्ररीत मी बघितलेल्या आहेत आणि ते फक्त पैशांचं घेतात, ठीक आहे समजतं तेवढंच. पण इकडे तुम्ही मनापासून लोकांचं करता, त्यासाठी खरंच थँक्यू. माझं एक खूप म्हणजे आवडतं गाणं आहे, त्याचं बोल असेल की बावरामन देखणे चला एक सपन. आणि मला वाटतं की इकडे प्रत्येक आलेलं जण हे कुठेतरी असं बावरामनच आहे. कारण की जेव्हा आपण आलो होतो इकडे तेव्हा आपल्याला माहिती नव्हतं की आपण तेवढे केपेबल आहोत. आपण 4 तासही एका जागेवर बसून अभ्यास करण्याच्या केपेबल आहोत. पण तुम्ही सगळेच बघू शकता, मी आता जसं तू पण बोललीस, तो पण बोलला की आपण कुठेतरी हळूहळू करून ती कपॅसिटी वाढवलेली आहे. सो मी तेच म्हणजे होप करीन की आपण सगळे जे असे आहोत बावरामन ते सगळ्यांना चांगलं होऊन दे, सगळ्यांना फर्स्ट करायचा चान्स मिळून दे. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी असं काही प्रिपेअर केलं नव्हतं, खरं सांगतो की काही बोलायचं आहे, कारण आज इतकी गर्दी बघतोय मी. सुरुवात तर मी सर्वप्रथम आई सार्वजनिक वाचनालयाचं मी
आभार व्यक्त करतो आणि त्यांचं कौतुकही करतो, कारण ही जी त्यांनी एक प्रथा सुरू केली आहे की आपल्यापैकी जो वाचण्यात येणारा जो विद्यार्थी असतो, अभ्यासिकेमधला जो विद्यार्थी असतो, त्यापैकी जो काही यश तर सगळेच मिळतात जसं मॅडम म्हणाले, पण त्यापैकी काही एक प्रतिनिधी असतात ज्यांनी यश मिळतं, त्यांच्या हस्ते एक जो झेंडावंदन करण्याचा जो एक मान तुम्ही देता, आणि त्यामुळे दोन गोष्टी होतात. पहिली गोष्ट तर जिथे एक विद्यार्थी आहेत त्यांना एक मोटिवेशन येतं की जसं प्रत्येक जण म्हणाले की हे करू शकतात तर आपण का नाही, आणि दुसरा म्हणजे की तो जो व्यक्ती आहे त्याला एक ज्याच्या हस्ते हा झेंडावंदन झालंय त्याला एक जबाबदारी येते की आपण इथपर्यंत पोहोचलो तर आपल्याला अजूनही पुढे जाण्याची एक जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, आणि आपल्याकडे इतके लोक समोर जे आहेत उभे आहेत ते आपल्याकडे कौतुकाने बघतात आणि आपल्याकडे एक आशा देऊन आपल्या समोर बघतात. त्यामुळे दोघांसाठी दोन्ही गोष्ट महत्त्वाची आहे. मला ही जी प्रथा तुम्ही सुरू केली मला तो दिवस आठवतो. या प्रथेची सुरुवात मी खूप लकी आहे की या प्रथेची सुरुवात माझ्यापासूनच झाली होती, आणि ज्यावेळी मी आता कौतुक यांचं माहीम सर्जन त्यासाठी करतो, त्यावेळी ज्यावेळी माझ्यापासून प्रथा झाली होती तेव्हा इतकी गर्दी नव्हती, आणि आज मी बघतो आहे ती इतकी गर्दी आपण यात समोर उभी आहे, आणि त्याच्यासाठी पूर्ण त्यांचं यश हे की पूर्ण जे काही क्रेडिट जातं हे इथल्या स्टाफचं जातं, कारण या स्टाफने ज्या प्रकारे नर्चर करतात इथे जे ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं आहे ना ते मी कुठेच अनुभवलं नाही आणि कुठे बघितलं नाही, आणि त्याचं उदाहरण मी माझ्यापासूनच घेतो. मी ज्ञानदा जशी म्हणाली आम्ही दोघांनी एकत्र सुरुवात केली 2015 डिसेंबर टू बी प्रिसाईज. आम्ही या लायब्ररीत वाचनालयात आलो होतो, आणि ज्यावेळी आलेलो त्या 1 महिन्याआधी त्या 6 महिन्याआधी माझी BEची फायनल एक्झाम मी दिली होती, आणि इमॅजिन करा मी किती वर्स्ट स्टुडंट होतो की माझ्या फायनल इयरला सुद्धा मी 2 विषयात फेल झालेलो. मी इतका वर्स्ट स्टुडंट होतो, आणि नोव्हेंबर 2015मध्ये मी त्या रिपीट एक्झाम दिल्या, आणि त्यानंतर मी ज्यावेळी या वाचनालयात आलो आणि तिथून माझा जो एक प्रवास सुरू झाला तो एक कम्प्लिटली वेगळा हर्षल होता. त्यानंतर मी बऱ्याच एक्झामिनेशन क्रॅक केल्या, आणि आज जेव्हा मी रिअलाईज करतो की मी या इतक्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम का क्लिअर करू शकलो त्यामागे माहीम सर्जन वाचनाचा एक खूप मोठा एक वाटा आहे, कारण जे अनुकूल वातावरण त्यांनी इथे दिलं त्यामुळे आणि दुसऱ्या भागावर येतो जे प्रिसाईज जास्त काही मी म्हणत नाही, मग दुसऱ्या भागावर येतो कारण का माझ्या भाषणामध्ये थोडीशी कॉन्ट्रोवर्सी असते, पण मी जास्त काही यावेळी कॉन्ट्रोवर्शियल नाही म्हणणार. जे मी अनुभवलं आहे तेच मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. आपण आज सगळेजण आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला, त्यावेळी आपल्याला एक लोकशाही आपल्याला एक गिफ्ट म्हणून आपल्याला मिळाली. खूप जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. ती लोकशाही नक्की डेमोक्रेसी म्हणजे नक्की काय, आपल्याला युथला ही गोष्ट समजली पाहिजे की डेमोक्रेसीचा नक्की अर्थ काय. डेमोक्रेसी म्हणजे की तुम्ही निवडून देणं हा 5 वर्षासाठी कार्यक्रम संपला, तुम्ही वोट दिलं, हे एकच फक्त आपलं कर्तव्य नाही आहे लोकशाहीमध्ये. लोकशाहीमध्ये सतत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रश्न विचारणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे एकदाच फक्त 5 वर्षातून एकदा आपली काही निवडणूक झाली आणि त्यावेळी आपण मतं दिलं आणि आपलं लोकशाहीचं आपलं कर्तव्य संपलं असातला भाग नाही आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला प्रश्न विचारण्याची गरज आज म्हणताना काही दिवसापासून मला तरी जाणवते आहे. याचं कारण असं की आपला जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे तो कोलॅप्स झाला. मी नाही म्हणत कोणता स्तंभ, तो तुम्हाला सगळ्यांनाच कळलाय कोणता आधारस्तंभ आपला कोलॅप्स झाला आहे. तो आपण ज्यांचं काम होतं प्रश्न विचारणं सरकारांना, किंवा ज्यांचं काम होतं जे पॉलिसी आपल्यासाठी बनवत आहेत त्यांना प्रश्न विचारण्याचं ज्यांचं काम होतं ते प्रश्नच विचारत नाही आहे, फक्त ते स्तुती करत आहेत. त्यामुळे आपण आपलं कर्तव्य, मला असं वाटतं की आपण ज्या माध्यमातून होईना, मी असं नाही म्हणते की क्रिटिसाइज करा, देयर इज अ 2 वेज ऑफ क्रिटिसाइज एनीवन. एक कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम, डिस्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम. सो कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम हे नेहमी लोकशाही व्हायब्रंट डेमोक्रेसी जर तुम्हाला मेंटेन करायची असेल तर एक कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम हे प्रत्येक वेळी तुम्ही विचारणं हे तुमचं कर्तव्य आहे. आपण असं एक ॲटमॉस्फिअर केलं की प्रत्येक गोष्ट क्रिटिसाइज केलं जातं, पण प्रत्येक गोष्ट क्रिटिसाइज करणं हे व्हायब्रंट डेमोक्रेसीचे एक इंटिग्रल एक कॅरेक्टरिस्टिक आहे. जे तुम्ही हे व्हायब्रंट डेमोक्रेसी मेंटेन जर तुम्हाला करायची असेल तर हे तुम्हाला तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही ते निभावलंच पाहिजे. इतकंच मी म्हणतो. आणि शेवटची मला एक कविता खूप आवडते, ती कविता फक्त ऐकून मला वाटतं याच्या आधी मी ऐकवली. मी परत तीच कविता एकदम ऐकवण्याचा प्रयत्न करतो. दुष्यंत कुमारांची कविता. हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आज यह दीवार पर्दों की तरह हिलने लगी, आज यह दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए. हर सड़क पर, हर गली में, हर नगर में, हर गांव में, हर सड़क पर, हर गली में, हर नगर में, हर गांव में,
हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। और शेवटचं, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो गई भी आग लेकिन आगे जलनी चाहिए। धन्यवाद। नमस्कार. मी पडले ना त्यावेळेला एक मोठा सपोर्ट असा दिला ना माझ्या बाबांनी दिला. म्हणजे त्यावेळेला मी कविता केलेली, मला तुम्हाला ऐकायची. मी जिथे हरते पण जिंकण्याची जिद्द निर्माण करणारा हा माझा बाप आहे. आज कुठे डगमगले की हात समोर देऊन चालत नेणारा हा माझा बाप आहे. आयुष्यात ताण नाही असं बोलले की डोक्यावर जादूचा हात फिरवणारा हा माझा बाप आहे. आयुष्यात काही कमवलं नाही पण माझ्यावर विश्वास ठेवणारा हा माझा बाप आहे. दुःख कितीही लपवलं तरी लगेच हसवणारा हा माझा बाप आहे. तब्येत बरी नसली की पहिलं औषध घेऊन येणारा हा माझा बाप आहे. चुका खूप केल्या पण सगळ्या चुका पोटात घेणारा हा माझा बाप आहे. बापासाठी कोणी कविता नाही करत असं म्हणणारा हा सुद्धा माझा बाप आहे. आज पहिल्यांदाच तुमच्या मुलीने कविता केली आहे. हो, ही तुमचीच मुलगी आहे. पण मला बोलायची संधी हवी आहे, कारण ही लायब्ररी खरी माझ्या यजमानांची खूप लाडकी आहे आणि त्यांच्यामुळे मग ती माझी लाडकी झाली. आज आता ते नाही आहेत आपल्यामध्ये, पण हे जे कुटुंब आहे त्या कुटुंबाने मलाही खूप दिलेलं आहे. चांगली पुस्तकं आली की नवीन काढून देणं आणि प्रत्येक वेळी तुम्ही कशा आहात काय आहात तुमची ह्याच्याशी नातं जोडणं हे जे असतं ना, स्टाफमधला प्रत्येक जण ते करत असतो आणि त्यामुळे हे आपल्याला आपलं कुटुंब वाटतं. आणि मी शक्यतो इथे येण्याचा प्रयत्न करते. बरेच वेळा जमत नाही कारण काही ना काहीतरी असतं, पण कायम मी जोडलेली राहीन एवढं मात्र. की वजह से मतलब कि हम मोटिवेशन होते हैं. थैंक यू फॉर एवरीथिंग. मैं ज़्यादा बोलूँगा नहीं, मेरे फर्स्ट टाइम है मेरा, तो थैंक यू फॉर एवरीथिंग. भैया लोग के लिए भैया दीदी ने इतना मोटिवेट किया सबको, उसके लिए मैम लोग ने सब लोग ने इतना मोटिवेट किया, उसके लिए थैंक यू. जय हिंद जय भारत. म्हणजे काही जण आता पहिल्या वेळा बोलले, हर्षदा असेल, दिव्या असेल, पण छान बोलले. स्वतःचे विचार लपवून ठेवले नाहीये. पहिली गोष्ट नेहमी म्हणतो तसं, तुम्ही मोठं व्हा, तुम्ही मोठी झाली की आमची संस्था मोठी होते. कारण तुम्ही आमचे नाव सगळीकडे करता. मी आधीच हिला सांगतोय, नार्वेकरला सारखं सांगतोय ये, कारण आज स्टेज आहे तुमच्यासाठी. काय कारण ती जी APSC UPSC देते आहे किंवा अकाउंटन्सी देते आहे, पुढे कधीतरी बोलावं लागेलच. ती तयारी इकडून का नाही करायची? हा, आपला हर्षदला मी शेवटला ठेवतो कारण त्यांनी मोटिवेट करतो सगळ्यांना तो. आणि एवढंच फक्त लायब्ररीला विसरू नका. स्वातंत्र्यातला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आलो, पण 2-4 महिने झाले असतील प्रजासत्ताक दिन आला, स्वातंत्र्य आलं. मला काय कळलं कारण मी तेव्हा पेपर वाचत नव्हतो, त्यामुळे प्रश्नच येतो. तर त्यानंतर पुढे हळूहळू पेपर वाचल्यावर आपल्याला जे कळायला लागतं आणि आपली मतं तिथं तयार व्हायला लागतात, उलट मतं तयार होतात सुरू करतात. आता तर सगळं गोंधळच आहे. म्हणजे आता पेपर उघडायची भीती वाटते, पाणी पडलं बंद आहे, इतकं भयंकर वातावरण आहे आणि काय कळतच नाही आपल्याला. म्हणजे माझ्या मनात प्रचंड असं नैराश्य आहे की काय चाललंय आणि काय. आम्ही जर्नलिझमनी केलं कोर्स, जर्नलिझम केला तर इकडे काय शिकवतात आणि इकडे काय चाललंय ते नाही बघतो. थिअरी आणि प्रॅक्टिकल हा प्रचंड विलक्षण वेगळा पर्याय आहे. तर आता इथे आल्यावर मला इतकं बरं वाटतं. तुमचे नैराश्य इथे आल्यावर निघून जातं. इतकं वाटतं की काय छान पर्याय. आणि म्हणूनच हर्षद आधी पण येणार केलं, हर्षद आणि हर्षद दोघं तो काय दोन अशी हे केलं की त्या ह्याच्यात बरीच माणसं आम्हाला मिळाली. आणि लक्षात आलं की इथे आता तुमच्यासमोर उभं राहताना मला कॉम्प्लेक्स येतो बोलण्याचा. काय बोलतात ती माणसं आणि तिथलं मनातलं बोलतात हे विशेष आहे. मला मनातलं बोलणं जास्त आवडतं. मी काहीतरी उद्देश करून हे करण्यापेक्षा तुमचं जे काय झालं
पण मला सांगावं असं इथे वाटतं की हा आपला जो वर्ग आहे ना आपोआप त्या परीक्षा आपला अभ्यास आणि इथे केलेलं याच्यात मर्यादित असतो ते पाहिजेच. पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या बाहेर जग आहे याची फार थोडे लोक अशी आठवण करून देतात की निवडणूक हे जे काय चालले निवडणुकीच्या आणि निवडणुकीचेच राजकारण समजतात आणि त्यातच राज्य चालले आणि आपण निवडून देतो कोण आणि बोलतात काय किंवा देतात कोण निवडून असं सगळं वातावरण याच्याशी थोडं भिडलं पाहिजे. आणि नुसतं त्याच्याशी असं नाही, संगीत आहे, नाटक आहे, सिनेमे, अख्खे प्रगल्भ सिनेमे आहेत. मराठी सिनेमा इतका प्रगल्भ झाला आहे आज की पाहण्यासारखा सिनेमा म्हणता येईल असं मराठीचं नाव आहे. म्हणजे मला गंमत वाटते, मी बरेच सिनेमांच्या वर्तुळात असतो. पूर्वी मसाल नावाचा एक सिनेमा होता, त्याचा डायरेक्टर तिकडे बर्लिन फेस्टिवलला गेला होता, सगळे जातात आपली तशी, त्याची एंट्री होती. तर त्यांनी तिकडे आसपास बघितलं काय तर मराठीचे 2 सिनेमे होते. तो बोला आपला चान्स गेला. म्हणजे नॉन मराठी मनुष्य हिंदीतला सिनेमा तो बोला मराठी माणसं आहेत म्हणजे ते कृती झाली होती तेव्हा मराठीची आधीच प्राईज घेतलेली होती विश्वास वगैरे. त्यामुळे तो घाबरला. आता आपल्या आशा गेल्या मावळल्या त्याच्या, पण त्याला बक्षीस मिळालं. मसालला पहिलं हे मिळालं त्यावेळी. ते सोडा. पण गमतीचं आहे असं की हे बाहेरचं विश्व विलक्षण आहे, वेगळं. आणि तुम्ही मधून म्हणत नाही आता तुमचं सगळं विश्व म्हणजे अभ्यास आणि नंबर आणि हे असं झालेलं आहे. आता माझ्या तुमच्या बोलण्यावर लक्षात आलं की याच्या पलीकडे काही आहे याची जाणीव आता तुम्ही ठेवली नाही ती बरं आहे एका अर्थी. तर मला ते आताचं सगळं बघितलं वातावरण की पूर्वी चीड यायची, आता दयाच येते त्यांची की काय किती अन्यायापोटी सगळं चालू आहे. आणि ते तुम्हाला आम्ही ज्ञानी म्हणून तुमच्याकडे पाहतो आहोत खरं आता तुम्ही मार्गदर्शक झाला. आम्ही इथे त्यांना बोलवण्याचं कारण तेच की आता सूत्र तुमच्या हात आहे. आम्ही आज आहोत आणि उद्याने अशी आहे, तुम्ही जरा लवकर जाईल बाकीच्या नंतर जातील. तेव्हा काही वर्षांनी मी नसेल इथे बोलायला तुमच्याशी, पण त्यावेळी मला वाटलं पाहिजे की आपण त्याच्यापासून शहाणपण शिकले. म्हणजे आमच्यापासून शिकणार म्हणजे शहाणच आहे, वेडेपणा कसा नसावा, की कसं करू नये, कसं देश चालू नये हे शिकायला हा देश चांगलं राजवट होतं. सगळ्याच राजवटी एकच राजवट नाही. मी अनेक इंदिरा गांधी, मनमोहन सिंग बाकी सगळे राजवटी बघून आलो इकडे. आणि सगळ्यांचं सूत्र एकच असतं की आपण पुढच्या वेळी असं काहीतरी केलं पाहिजे की निवडून आलं पाहिजे एवढंच असतं. त्यामुळे सगळं राजकारण त्याच्या वतीवर. आणि तुम्ही तुमच्याकडनं अशी अपेक्षा आहे की सूत्र इथे दिली ती नुसती याची सूत्र नाही दिली ध्वजवंदन करण्याची, सूत्र दिली ती देश चालवायची सूत्र आहे ती खरी. तुमच्याकडे आता देश आहे आणि तुम्ही या जार्गनमध्ये राहू नका त्याच्यामध्ये. आणि तेवढंच मी फार तर सांगू शकतो तुम्हाला ते माहितीच आहे. तेच आपण बऱ्याच वेळेला आपले समोरचे असतात त्यांना पाहिजे ते दुजोरा असंच सांगत असतो. तर तुम्हाला हे सगळं माहिती आहे. फक्त हे अभ्यास आहे की अभ्यास करू नका आणि परीक्षा आहे की परीक्षा असं करू नका. ते तर हवेच आहे तुम्हाला. आजच्या काळात ते खूपच उपयुक्त आहे तुम्हाला. ज्या वातावरणात तुम्ही आता इथे गेला बदलता ते मला नवीन होतं. इथे मी बदललेलं असल्यामुळे इकडे येतात असं माहीत होतं. किती माणसं अभ्यासू आहेत ती अभ्यासून असलेली फेल्युअर झालेली इथे येतात आणि मागे मिळून जातात. ते मला छान वाटलं याच्यामुळे. आणि तुमच्या वातावरणात माझं एकच आता मी यांच्याशी बोललो की संपूर्ण एक संमेलन आपण हे ह्याच्यावर करूया. हे आपण याच्या निमित्ताने बोलतो, हे चांगलंच बोलला असेल येतो. तर असं एक संमेलन तिथे युवकांचे प्रश्न, युवक आणि युवकांचं हे आता तुम्ही सहजपणे जमता. मी संदीपलाही सांगत असतो अशी हुकमी आपली प्रजा म्हणजे आहे ती युवक आहेत. आपला जो ॲसेट आणि आपलं जे काय कर्तृत्व आहे ते यांच्या दृष्टीने आपल्याला बोलल्यावर कळतं की आपण काहीतरी करतो यांच्यासाठी. तर तुम्ही तिथे असलेले तुमचे प्रश्न आणि तुमचे हे घेऊन या, वादावादी करा, हे करा, पण युवकांपुरती मर्यादित पाहिजे. आता झाले त्यांचं म्हणजे ते मला खरंच शरम वाटते. एक संबंध आम्ही वाट लावली आहे देशातली सगळ्यांनीच मिळून अगदी मिळून ठरवलं की नाही याचं हे. तर ह्या रीतीने आता सुधारण्याची संधी खूपच आहे. म्हणजे सगळं वाईट आहे असं नाही. मुलींनी सांगितलं त्यातलं आणि तरी खरं आहे. आकडेवारीने आपण करतो सांगतो, पण नसेल तसं पण स्कोप आहे तुम्हाला हे सुधारण्याचा. तुम्हाला एकदा कळलं की ह्या चुका काय आहेत, का माणसं भ्रष्ट होतात, का इकडून तिकडे जातात, किंवा हे तुम्हाला जर कळत असेल सगळं राजकारण त्याच्याकडे थोडंसं बारीक लक्ष ठेवा. कारण ते उपयोग पण आहे. संपईल तुमचं लक्ष आणि मग तिथे तुम्ही अधिकारी म्हणून राहाल तर पुन्हा अधिकाऱ्यासारखेच तुम्ही वागायला लागाल तर मग शिक्षणाचं पण खूप आहे. म्हणजे आमचं सगळी ब्रांचेस उपयोग आहे. तर सगळ्या यांच्याकडून माझी प्रचंड अपेक्षा आहे अशी की तुमच्यात नाविन्य दिसते. आणि आता काही लोक मला दिसत आहेत ते कलेक्टर अगदी वेगळ्या विचाराची माणसं आहेत. जसं मराठी सिनेमा बदलला आहे ना तसे हे जिल्हाधिकारी पण बदललेले आहेत. ते मला दिसतात त्याच्यातून टेलिव्हिजनवर वगैरे. तर तसं तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि एवढी अपेक्षा मी ठेवतो. आणि आभार सगळे असे या उत्साहाने तुम्ही येतात.